पावसाळ्यात एखाद्या ठिकाणी पाऊस किती झाला, कोणतं धरण किती भरलं, त्याची कॅपॅसिटी किती, धरणातून किती पाणी सोडलंय, ह्या बातम्या कॉमन होऊन जातात. धरणाची कॅपॅसिटी किती आणि धरण 70-80% भरलंय म्हणजे किती भरलंय हे सांगताना एक सर्रास शब्द वापरला जातो, ते म्हणजे TMC. आणि धरणातून जेव्हा पाणी सोडलं जातं त्यावेळी शब्द वापरला जातो क्यूसेक. आपण बातम्यामध्ये ऐकताना हे शब्द ऐकतो तर खरं, पण ऐकताना फक्त आपण नुसतं पाणी बघतो आणि सोडून देतो. तर हे क्यूसेक आणि TMC म्हणजे काय बरं नेमकं, ते आज जाणून घेऊ. आता पाऊस किती झाला हे मिलीमीटरमध्ये मोजतात आणि मिलीमीटरचा लफडा काय हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. प्रोफाईलवर व्हिडिओ आहे, तुम्ही चेक करू शकता. एक TMC म्हणजे 1000 मिलियन क्युबिक फीट, म्हणजे 1 बिलियन क्युबिक फीट झालं. 1 क्युबिक फूट म्हणजे 1 फूट लांबी, 1 फूट रुंदी आणि 1 फूट उंची असा जर आपण एक क्यूब तयार केला तर त्या क्यूबला म्हणतात 1 क्युबिक फूट. अशा ह्या एका क्युबिक फूटमध्ये जवळपास 28.3 लिटर पाणी बसतंय आणि ह्या अशा एका बिलियन क्युबिक फूटचा एक TMC बनतंय. आता याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर एक TMC म्हणजे 28 अब्ज लिटर पाणी. आपल्या महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं आणि पुणे, नगर, सोलापूरला पाणी पुरवठा करणारं जे धरण आहे उजनी धरण, त्याची कॅपॅसिटी 117 TMC. आणि जगातलं सगळ्यात मोठं धरण आहे चीनमध्ये, 3 गॉर्जेस डॅम असं त्याचं नाव आहे, त्याची कॅपॅसिटी 1388 TMC. आता आपला भिडेफुल पाण्याखाली गेला की आपल्याला कळतं की खडकवासलामधून पाणी सोडलंय. त्यावेळेस आपण बातम्यामध्ये ऐकतो की पाणी क्यूसेक मध्ये सांगितलं जातंय. धरणाचे दरवाजे उघडून जेव्हा पाणी सोडलं जातंय, धरणातून निघणारं एका सेकंदाला 1 क्युबिक फीट पाणी म्हणजे 1 क्यूसेक पाणी. म्हणजे धरणातून जेव्हा प्रत्येक सेकंदाला जवळपास 28 लिटर पाणी सोडलं जातंय त्याला म्हणतात 1 क्यूसेक पाणी सोडलं जातंय. तुमच्या आसपास कोणतं धरण आहे, त्या धरणाची किती कॅपॅसिटी हे कमेंट करून सांगा.